मेंटली एका गोष्टी करायला तयार असेल तर तो करणारच. मग या गोष्टी असतीलच, त्याला नाव दिलं गेलंय डिप्रेशन, तर मग तुम्ही डिसाईड केलं की म्हणजे की या गोष्टी मी बघेन. पण मग हे असं बोलणं भेटतं तर फक्त बाळाकडेच वेळ देतो. मग थोड्या डॉक्टर, पोस्टपार्टम डिप्रेशन खरंच आहे का? आता बऱ्याच जण जर एखादी नवीन आई पोस्टपार्टम डिप्रेशनमधून जात असेल, तिने जरी व्यक्त केलं, आता आपल्याकडे डिप्रेशन इतक्या म्हणजे मनमोकळेपणाने सांगितलं जात नाही की मी डिप्रेशनमधून आहे, किंवा त्या पेशंटलाही कळत नाही की आपण डिप्रेशनमधून जात आहोत. आणि आपल्याकडे समाजाने असं वातावरण तयार केलेलं आहे की डिप्रेशन म्हटलं की एकदम निगेटिव्ह याने बघतात त्या पेशंटकडे, म्हणून घाबरून पेशंटही व्यक्त होत नाही. तर बऱ्याचदा जेव्हा न्यू मॉम पोस्टमार्टम डिप्रेशनमधून जाते तेव्हा घरातल्या म्हणजे सासू वगैरे असतील किंवा घरातली मोठी मंडळी, तिचे नातेवाईक किंवा इतर व्यक्ती तिला असे सांगतात की आमच्या वेळेला असलं काही नव्हतं आणि आम्ही नाही का मुलं काढली आणि आम्ही तर निभावलं, 4 काढले, तुम्ही एकामध्येच पोस्टपार्टम डिप्रेशन वगैरे म्हणजे रडत आहात. तर खरंच हे आहे का? आणि आहे तर मग याच्यावरती काय उपाय आहेत? आणि एक न्यू मॉम कशी काळजी घेऊ शकते प्रेग्नेन्सीमध्येच की याला ती सामोरी नाही जाणार, आणि जर ती गेलेली असेल तर घरातले आणि ती काय काळजी घेऊ शकतात? बरोबर. कसं असतं की आता जसं मी म्हटलं की आपण जास्त मेंटली बघतो. जेव्हा माणूस मेंटली एका गोष्टी करायला तयार असेल तर तो करणारच. मग आपल्यामध्ये डिलिव्हरी नंतर कसं होतं की नवीन गोष्टी असतात आईंसाठी, आणि हल्लीच्या कशा असतात की आपण जॉबला जातो किंवा वर्किंग असतो, त्यामुळे त्यांना तो पण स्ट्रेस एक असतो. त्यामुळे ते इन्क्लुडिंग जास्त गोष्टी वाढून ते डिप्रेशनमध्ये होतं. खरं तर आधी पण ह्या गोष्टी असतीलच, त्याला नाव दिलं गेलंय डिप्रेशन ही हल्लीच्या ह्याच्यामुळे. पण आधी पण गोष्टी असतीलच, आधी पण बायका सहन करत असतील. असं काही नाही की आता तुमचे सासू किंवा कोणीही म्हणा, त्यांनी पण त्या फेजमध्ये सहन केलेतच ते. असं काही नाही की आधी डिप्रेशन नव्हतं आणि आता आलंय, असं काही नाही आहे. फक्त गोष्टी बाहेर यायला लागल्यात सोशल मीडियामुळे. आणि कसं होतं हल्ली सोशल मीडियावरती पण फक्त पॉझिटिव्ह किंवा आपल्यात काही नवीन किंवा चांगलं झालं तरच आपण एक्सप्रेस करतो. कारण ते एक आपला स्टेटस असतो. हा बाबा, वाईट गोष्टी कोणी एक्सप्रेस नाही करत. हा, सगळेजण हॅपी आहेत हेच एक्सप्रेस करतो. त्यामुळे कधी कधी कसं असं वाटतं की ह्या एखाद्याला त्या फेजमधून जात असेल तर मीच एकटी फेस करते का, ही पण फिलिंग असते. त्यामुळे कधी कधी आई कुणाला मग एक्सप्रेस नाही करू शकत की मला हे असं वाटतं किंवा तसं वाटतं, जेव्हा म्हणजे आफ्टर डिलेवरी वगैरे. तर हे बॅक ऑफ द माइंड आईच्या राहतं फक्त की मलाच असं होतं आहे का. मग ही जी गोष्ट आहे मग ती हळूहळू मनातल्या मनात खंतत जाते, मग ती पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जातात. हे फक्त नाव दिलं गेलं आहे सगळ्यांनीच त्यातल्या फेजमध्ये, कारण हार्मोनल आपला इनबॅलन्स खूप असतो. कधी कधी मूड्स स्विंग होतात, त्यामध्ये बाळाची पण काळजी घ्यायची असते. बाळाचं पण आपल्याला म्हणजे नाही का वेळ, ते कधी फिडिंग घेतं, ह्या पण सगळ्या गोष्टी नवीन होतात. त्यामुळे थोडेसे इरिटेबिलिटी होणं किंवा कधी कधी आईला नाही का थोडंसं चिडचिडपणा येणं, जसं आपण म्हणतो तसं होऊ शकतं ह्या गोष्टीमुळे. जर घरातल्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तर ह्या गोष्टी कमी होतील असं मला वाटतं. आणि आपल्याकडे खूप असं सहजपणे सांगतात की म्हणजे त्यांनाही तेही त्या फेजमधून गेलेले असतील तरीही म्हणतात की नाही आमच्या वेळेला असं काही नव्हतं. मग ते एक बोलणं अजून प्रेशराईज करतं की म्हणजे मलाच असं का होत आहे आणि मलाच होत आहे तर म्हणजे मीच कुठेतरी कमी पडत आहे. म्हणजे आपल्याकडे आईला खूप सहजपणे दोष दिला जातो. तर याला म्हणजे टाळण्यासाठी काय करता येईल उपाय, आणि मेडिकल पण काही हेल्प असतात का? हां, मेडिकल कसं जास्तच तुमची चिडचिड वगैरे होत असेल किंवा तुम्हालाही जाणवतं की हां मला छोट्या छोट्या गोष्टीवरती माझी हल्ली चिडचिड होती आहे किंवा हे मला नाही झालं पाहिजे, तर अशा गोष्टींसाठी पण काही आपण मेडिसिन्स देऊ शकतो. इवन होमिओपॅथिकमध्ये पण आहेत ज्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात. पण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपली चिडचिड होते किंवा कुठल्या गोष्टीमुळे होते तर ज्या समोरची आपल्या जवळची व्यक्ती आहे आपण त्याच्यासोबत एक्सप्रेस केलं पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे. जेव्हा आपल्या फॅमिलीसोबत कम्युनिकेशन असेल, काही असे ना, जे आवडलं नाही आवडलं ते तो बोलून दाखवलं पाहिजे. आपण जेव्हा मनात ठेवतो ना काही गोष्टी तर ते नेगेटिव्हिटी किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल नेगेटिव्हिटी वाढत जाते, कमी नाही होत. जेव्हा आपण बोलून दाखवतो की मग समोरच्याला कळतं की हां नाही, की याला असं असं वाटतं की बाबा आपण हे पण नाही केलं पाहिजे, मग आपण सोल्युशन बघतो तिथे काहीतरी. हां कसं करूया, मग हे असं करूया का तसं करूया का.
जर ते बोललंच नाही गेलं तर तुम्ही ते मनातल्या मनात ठेवून तुम्ही खंतत जाता आणि मग ते डिप्रेशनमध्ये जातं खरं तर. थोडंसं मी तुमच्याकडून मेंटल हेल्थवरती ॲडवाईस घेईल, तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर. आता बरेचदा असं होतं की आता मोस्टली सासूसोबत सुनांचं थोडं तरी पटतच नसतं. अशा केसेस माझ्याकडे येतातच. आणि त्याच्यामध्ये काय होतं, सासूला ते मनमोकळेपणाने सांगण्याचं वातावरण घरात नसतं किंवा त्यांना आवडणार नाही म्हणून एक रिस्पेक्ट म्हणून सांगितलं नाही जात आणि ते मनात ठेवलं जातं. नवऱ्यालाही ते एका लिमिटपर्यंत बायको सांगते आणि शेवटी नवरा आईचा मुलगा आहे तर तो पण एका लिमिटपर्यंत त्या गोष्टी ऐकतो, तोही इरिटेट होतो रोजचं ते ऐकून. आणि मग अशा वेळेला मनामध्ये ते साठत जातं. आणि येस, जसं तुम्ही सांगितलं की मनामध्ये ठेवल्यामुळे ते जास्ती वाढतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगितलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, पण समोरच्या व्यक्तीचा दराराही असा असतो की म्हणजे तिला आवडणार नाही तर अजून काहीतरी परिस्थिती भयानक होऊ शकते. मग काय केलं पाहिजे मॉम्सने? त्यामुळे असं कधी कधी त्यांना जेव्हा असं वाटतं की ह्या कंडिशन जेव्हा जास्त आपण ह्या सिच्युएशनला बोललो तर वाढेल, तर त्या सिच्युएशनला नका बोलू, थोडा वेळ द्या. म्हणजे पेशन्स ठेवा आणि थोडं इनडायरेक्टली जेव्हा एन्व्हायरमेंट सुटेबल वाटतं तेव्हा हळूहळू डिस्कशन करायचं की मग हे आपल्याला समजा एखादी गोष्ट मला करायची आहे आणि मला ती सांगायची आहे सासूबाईंना किंवा आणखीन कोणाला असेल, तर त्यांना आपण जेव्हा त्यांचा पण मूड असेल चांगला अशा वेळेला जेव्हा डिस्कशन केलं किंवा आपण काही गोष्टीसाठी परमिशन काढून हा मी हे करते किंवा करणार आहे की त्यांना पण असलं वाटलं पाहिजे की आपण डिस्कशन करतो त्यांच्यासोबत. नाही कारण त्यांचं कसं झालेलं असतं की त्या पण ज्या सिच्युएशनला असतात कारण त्यांनी आधी काही गोष्टी फेसेस केलेल्या असतात. असं नाही की कोणी फेस केलेलं नसतं, सगळ्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये राहून आधीच्या गोष्टी फेसेस केलेल्या असतात. पण होतं कसं, मुलगी इथे नवीन आलेली असते पण ते जे असतं त्यांचं एन्व्हायरमेंट ते त्या एन्व्हायरमेंटला सूट झालेलं असतात आणि जी मुलगी येते तिला सूट व्हायचं असतं त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्यामुळे तिलाही काही गोष्टी ॲडजस्ट करायला लागणार आहेत आणि बाकीच्यांना पण काही गोष्टी ॲडजस्ट. हे दोघांनी पण समजून घेतलं पाहिजे खरं तर, केलं पाहिजे. एका साईडनी कधीच नाही होणार. आणि कम्युनिकेशन खरंच पाहिजे. हां ठीक आहे, ही गोष्ट नाही जमत आहे किंवा मला हे असं जमत नाही आहे किंवा तुझ्याकडून हे होत नाही आहे, या गोष्टी मग कम्युनिकेशन झाल्या पाहिजेत. असं म्हणजे तुम्हाला फोर्स करून किंवा ह्या गोष्टी असं नाही झाल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही वादाच्या ह्याच्यात किंवा ओव्हर रिॲक्ट करून गोष्टी करायला लागल्या किंवा नेगेटिव्ह वेनी बोलून करायला लागलात, टोन तुमचा तसा असेल तर मग गोष्टी बिघडणार आहे आणखीन. डिस्कशन किंवा कम्युनिकेशन वेनी केला तर गोष्टी नाही बिघडणार. आणि सुरुवातीला राहतात काही गोष्टी मनात, म्हणजे ऑब्विसली की काही नवीन असतात गोष्टी, त्यामुळे कसं सांगायचं वगैरे कळत नाही जी नवीन मुलगी येते. तर कसं असतं, सुरुवातीला ॲडजस्ट सगळ्यांनाच करायला लागतं, ते पण करत असतात, आपल्याला पण करायला लागतं. पण थोडासा वेळ देऊन पेशन्स देऊन काही गोष्टी केल्या तर मला वाटतं होतील. पण हां, कधी कधी होणार ते मिसअंडरस्टँडिंग या काही असतात, पण कधी होतात मिसअंडरस्टँडिंग, हे कम्युनिकेशन गॅप पडल्यामुळे होतात. त्यामुळे हळूहळू नाही का कंडिशन कशी आहे बघून आपण बोलायला लागलो ना तर मला वाटतं होऊन जाते तसं. मध्ये डिफिशियन्सीज पण असतात का आणि त्या टाळण्यासाठी त्या काय करू शकतात? कारण कंबरदुखी, डोकेदुखी अशा बऱ्याचशा गोष्टींना त्या सामोरे जातात आणि असं सांगितलं जातं की आमच्या वेळेस हे झालेलं नॉर्मल आहे, आता तर तुझी पाठ दुखणारच आहे, बाळाला दूध पाजते. तर या सगळ्या डिफिशियन्सीज असतात का, की काय आपल्या शरीरामध्ये नक्की बदल होतात? हल्ली कसं असतं की डिलिव्हरीनंतर आईला स्वतःसाठी वेळ द्यायला एवढं भेटत नाही, त्यामुळे कसं असतं काही ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. एक्सरसाइज म्हणा, या गोष्टी केल्या पाहिजेत खरं तर. एक 10-15 किंवा 20 मिनटं होते, वॉकिंग असू देत, या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे मसल्स आणि जे हे असतात ते ॲक्टिव्हमध्ये राहतात आणि मदर पण ॲक्टिव्हमध्ये राहील, जेणेकरून तिचं रिफ्रेशमेंट बाळावरती रिफ्लेक्ट करेल. मग जेव्हा मदर ॲक्टिव्ह असते तेव्हा बाळ पण ॲक्टिव्ह होतं खरं तर. आपल्याला आईला जेव्हा बेबी 1-2 महिन्याचं असतं, जास्त दिलं जात नाही, काही फ्रुट्स हे नको ते नको असा अवॉइडन्स येतो. अशा गोष्टींमध्ये मग ते डिफिशियन्सीज वाढतात आणखीन. मग त्यामुळे आणि किंवा जेव्हा डिलिव्हरीला ब्लड लॉस खूप झालेला असतो, त्यामुळे ऑलरेडी तुम्हाला
घ्यायलाच RBCs डेव्हलप होण्यासाठी 120 दिवस तरी लागतातच. त्यामुळे ते रिगेन करण्यासाठी सप्लिमेंट्स तरी असतातच, पण तरी त्यातल्या त्यात ते नंतर सप्लिमेंट्स थोड्या काळासाठी घेतलं जातं, त्याच्यानंतर नाही घेतलं जात. मग आई असते ती बाळात गुंतून जाते काही गोष्टी करण्यात, त्यामुळे ती बाळाचं खाणं वेगळं बनवणं, आपलं खाणं, या गोष्टी पण असतात. त्यामुळे ती स्वतःच्या खाण्याकडे कधी कधी दुर्लक्ष करत असते. त्यामुळे तिनं पण व्यवस्थित जे न्यूट्रिशियस फूड आहेत ते घेतले, बीट म्हणा, गाजर म्हणा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आयर्न डिफिशियन्सी जे नाही करणार, नाचणी आपण जे म्हणतो, या सगळ्या घेतल्या तर ते डिफिशियन्सीज नाही होणार. पण मोस्टली आयर्न डिफिशियन्सीज आता जे आहेत इंडियन वुमन्समध्ये खूप कॉमन आहे ह्याच्यामुळे. कारण हल्ली एकतरी मदर कंटाळलेली असते, तिला बाळाचं पण करायचं असतं, सगळं सांभाळायचं असतं, त्यामुळे तिने इझी वेमध्ये जे फूड भेटतं ते कन्झ्युम करायला बघतात. अशामध्ये मग ते फास्ट फूड असे ना, जंक फूड असे ना, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. पाव, ब्रेड, म्हणजे जेणेकरून जे पटकन बनवता येईल, तर त्याच्यामुळे त्यातनं आयर्न जात नाही किंवा एवढं घेतलं जात नाही. पालेभाज्या कमी खाल्ल्या जातात, त्यामुळे. आणि ऑलरेडी ब्लड लॉस खूप झालेला असतो, किंवा आपला जे मंथली मेन्सेस होतात त्यामधून ब्लड लॉस होतो, तर आपल्याला आयर्न्स लागतं जास्त खाण्यातून, तर ते घेतलं गेलं तर एवढी डिफिशियन्सी नाही होणार. आणि कॅल्शियम डिफिशियन्सी असं म्हणायला गेलं तर दूध जर आवडत असेल तर घेऊ शकतात, असं नाही की प्रत्येक आईने दूध कंपल्सरी घेतलं पाहिजे, डिपेंड्स. जसं मी आता म्हटलं, आवडीनुसार काही गोष्टी घ्यायच्या, पण मग पालेभाज्यातनं पण कॅल्शियम घेतलं जातं. मग तुम्ही तुमचा बॅलन्स डाएट तसा ठरवला पाहिजे की सगळं न्यूट्रिशियस गेलं पाहिजे. पण बऱ्याचदा आईचा बॅलन्स डाएट असा असतो की बाळाने जे काही खाल्लेलं नाहीये, उरलेलं जे आहे तेच खाल्लं जातं. तर हे कंबर दुखणे वगैरे ते कशामुळे होतं, म्हणजे कॅल्शियम, विटॅमिन डी त्यांच्या डिफिशियन्सीमुळे जास्ती होत असतं, की ती एक प्रोसेसच आहे? डिफिशियन्सीमुळे पण होत असते, पण मोस्टली म्हणायला गेलं तर इव्हन आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तशी कमी होते. आता बाळाला सांभाळणं किंवा बडा एक्झर्शन खूप होतं, त्यानुसार आईचं खाणं तसं नसेल, त्यामुळे पण डिफिशियन्सीज होतात आणि मग ते पेन्स जाणवतात, जनरलाइज बसून राहणं. आणि हल्ली विटॅमिन डी डिफिशियन्सी पण खूप कॉमन आहे, कारण बाहेर जाणं एवढं होत नाही, त्यामुळे घरी राहिल्यामुळे सन एक्सपोजर नाही भेटत. विटॅमिन डी मोस्टली सनमधून भेटतं आपल्याला, आणि नॉनव्हेज जे खातात त्यामध्ये फिश लिव्हर ऑइलमधून, तर ते जास्त घेतलं जात नाही. त्यामुळे बाहेर बाळाला थोडे वेळ, एक सकाळीचं असतं ना, एक 7 ते 8 किंवा 7 ते 10च्या दरम्यान कधीही 15-20 मिनटं भेटत असेल तर तिने बाळालाही बाहेर घेऊन जावं, स्वतःही जावं, तर ते थोडं सन एक्सपोजर राहील आणि मग ती डिफिशियन्सी पण नाही होणार. ते न्यूक्लिअर फॅमिली आहेत आणि नवीन आई आहे, तर तिथे कसं ॲडजस्ट केलं पाहिजे, आणि पॅरेंटिंगमध्ये वडिलांचा काय रोल असला पाहिजे की आई पोस्टपार्टम डिप्रेशनला सफर न करण्यासाठी? हल्ली कसं होतं की वडील काम करायचे बाहेर आणि आई घरीच असायची, त्यामुळे वडिलांचं जास्त घरी बघणं गरज पण नसायची, कारण मोस्टली आई सगळं हँडल करायची, बाळाला पण आणि घरी पण, कारण ती तेवढा वेळ देऊ शकत होती. पण आता कसं झालं की दोघंही वर्किंग असल्यामुळे दोघांनीही घरची पण कामं थोडी केली पाहिजे, जेणेकरून बाळाला पण तसं एन्व्हायरमेंट भेटेल की म्हणजे आपले आई वडील एकत्र काम करतात, ते पण पॉझिटिव्ह एनर्जी जाते बाळाला खरं, आणि लहानपणापासून त्यांना पण काही गोष्टींची सवय लागते आपल्या कामात. हळूहळू म्हणजे जसं बाळाची वाढ होती, त्यांना पण काही घरच्या गोष्टींच्या कामाची सोपी असतात, तर त्यांना आधीपासून सवय लागली, तर ते पण हँडल केलं जाईल. म्हणजे बाळाला तसं म्हणजे वर्कलोड एवढा होणार नाही, किंवा मग ती नेगेटिव्हिटी किंवा असं प्रेशर येणार नाही की हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. तर काही गोष्टी ठरवून की नियम लावले पाहिजेत किंवा काही सवयी लावले पाहिजेत, म्हणजे पॅरेंट्सनी स्वतःला पण आणि बाळाला पण. कारण कसं असतं की नाही तर मग तुम्ही डिसाईड केलं की पाहिजे की या गोष्टी मी बघेन, या गोष्टी तुम्ही बघा. जसं आता एकेकांच्या घरी असतं की मी बाहेरचं बघणार किंवा तू घरचं बघायचं, तर त्यांनी ते दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज कुठे असं नाही वर्ड आहेत, पण दोघांनी मिळून डिसिजन घेतला तर तो होऊन जातो. म्हणजे एवढं असं आईला वाटणार नाही की सगळं मीच करते, नाही का. मग त्यामुळे त्याच्यासाठी कम्युनिकेशन पाहिजे, जे मी म्हटलं. मग त्यामुळे आईनी पण बोललं पाहिजे की मला या गोष्टीचा तणाव वाटतो, की ही गोष्ट माझ्यासाठी जास्त वाटते, तर आपण ह्याच्यासाठी काय करतो. मग वडील जे आहेत त्यांनी तेवढा सपोर्ट देऊन की तिला तेवढं हे करून की हा बाबा खरंच म्हणजे तुला त्रास होतोय,
तर आपण याच्यावरती सोल्युशन काढावं. कारण मोस्टली म्हणजे असं नाही होत, पण कधी कधी असं झालं म्हणजे बोललं जातं की नाही एवढंच तरी काम आहे ते पण तुला होत नाही. मग ह्या गोष्टी आणखीन मेंटली वीक करतात किंवा निगेटिव्ह फिलिंग येते आईला. जरी ती करत असेल तर तिला ती निगेटिव्ह फिलिंग येते किंवा एवढं करून पण मग हे असं बोलणं भेटतं. ही पण एक गोष्ट असते, कारण ती ऑलरेडी वर्किंग आहे, ती ते पण सांभाळते हे पण सांभाळते, तर तिची इच्छा असणारच की आपल्याला कोणीतरी सपोर्ट केला पाहिजे, हेल्प मिळावी. त्यामुळे पार्टनरनी पण त्या दृष्टीने हेल्प केली तर ते दोघांचं पण रिलेशन पण चांगलं राहील आणि तो रिलेशनचा इफेक्ट बाळावरती पण चांगला होईल असं वाटतं. आणि तुमच्या म्हणजे डॉक्टरच्या एक्सपिरियन्समध्ये अशी कोणती तुम्ही केस पाहिलेली आहे का पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आहेत ते, आणि कसे ते त्यातून बाहेर निघाले? एक व्ह्यूअर्सला तुम्ही मोटिवेशन म्हणून एक्झाम्पल सांगू शकाल का? तशी केस म्हणजे एक होती, पण मी नाव नाही घेऊ शकत केसची. पण कसं असतं वर्किंग आधी केल्यामुळे म्हणजे लेडीजना असं वाटतं की आपण नाही का डिलेवरीनंतर फक्त बाळाकडेच वेळ देतो. मग थोड्या काळानंतर त्यांना जाणीव होती की आपलं काहीच म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना खरंच करायचं आहे त्यांना असं वाटतं की मी काहीच करत नाही, एवढं सगळं माझं एज्युकेशन झालं आणि आता याच्यानंतर मला फक्त घरीच बसावं लागतं. ही फिलिंग आली नाही पाहिजे खरं तर आईला. जे ती म्हणजे मेंटली प्रिपेअर असेल की हां मी या काळापर्यंत मी इथे बसून बाळाचं या म्हणजे सर्टन पिरियड समजा किंवा किती वर्ष 1-2 वर्ष बाळा एवढं वर्षाचं होईपर्यंत मी पूर्ण वेळ बाळाला देणार आहे, हे तिनं स्वतः ठरवलं असेल दॅट इज ओके, कारण तिला तसं फिलिंग पण नाही येणार. पण जेव्हा तिला असं वाटायला लागलं तर तिला तिथे पण म्हणजे तिथून निगेटिव्हिटी सुरू होते. मग काही गोष्टी चालू होतात की नाही किंवा ॲक्टिव्ह नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी. मग तिला निगेटिव्हिटी वाटते की मी नाही घरी बसूनच मी नाही म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की घरचं काम ही एवढं सोपं नाही आहे, हाऊसवाईफ पण एवढी सोपं नाही आहे, ते पण एक कामच आहे. उलट ते तर खूप टफ काम आहे, कारण 24 तास तुम्हाला त्यातच बसावं लागतं. इथे वर्किंग वुमन्सला थोडासा बाहेर जाऊन नंतर रेस्ट घेऊ शकतात, म्हणजे असं म्हणते सुट्टी असते. पण हाऊसवाईफला सुट्टी नसते, सॅटर्डे संडे काहीही असू देत त्यांना करायलाच लागतं. म्हणजे ती निगेटिव्हिटी घेतली नाही पाहिजे की आईनी घरी बसून काम करते तर ते काय खालच्या दर्जाचं काम नाही आहे असं माझं म्हणणं. की मेंटली ती प्रिपेअर पाहिजे की मी या गोष्टी करते एवढ्या सर्टन पिरियडसाठी, ती एक्सेप्टेबल असेल तर तिला काही त्रास नाही जाणवला. नाही तर मग एकदा तिच्यात निगेटिव्ह यायला लागली तर मग ते कसे विचार आपले मी जसं म्हटलं की ते राहायला लागले तर मग ती गो थ्रू होते मग काही केसेसमधून असं. आणि मग ते डिप्रेशन यायला लागतं की मी आधी एवढं सगळं केलं आहे आणि आता मला काहीच नाही करता येत नाही का, म्हणजे मग बाळामुळे जॉब सोडायला लागलो किंवा ही निगेटिव्हिटी आली नाही पाहिजे. आणि मग ती ऐकवायला लागते की मी एवढं सगळं करत आहे, मी तुझ्यासाठी जॉब सोडला असं नाही. हे एक खूप बघायला मिळतं की म्हणजे करिअरचं तिला एक वेगळं प्रेशर असतं, तिथे एक परफॉर्मन्स द्यायचा असतो. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये जर मॅटर्निटी लिव्हवरती गेले तर त्यांचा परफॉर्मन्स लो होणार आहे आधीच डिक्लेअर केलं जातं. ते एक प्रेशर. पुन्हा घरी घरच्यांचे जर काही टोमणे मिळत असतील, जर ती काही सफर करत असेल दूध देण्यासाठी, नाही तर हेल्थ व्यवस्थित मिळत नसेल, ते एक प्रेशर असतं. पुन्हा बाळाची एक वेगळी डेव्हलपमेंट चालू असते, बाळ ग्रो होत असतं, तर त्यालाही तितका टाईम देणं महत्त्वाचं आहे. मध्यंतरी मी शौर्याच्या पीडियाट्रिशियनला जेव्हा विचारलं की बाळं चिडचिड वगैरे करतात तर त्याचं काय रिझन आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की आईने 8 तास तरी बाळाला दिले पाहिजे, बाळ झोपतं त्या व्यतिरिक्त. आता हे ऐकायला जितकं सोपं वाटतं प्रॅक्टिकली तितकं आजकालच्या आयांना तितकं पॉसिबलच नाही. म्हणजे ती वर्किंग आहे, तिचं स्वतःचं एक रुटीन आहे, तिची झोप, तिचं रुटीन, तिचं ऑफिस, घरातली इतर कामे आणि शिवाय बाळाला असा एक स्पेसिफिक वेळ देणे. आणि तो वेळ खरं तर खूप महत्त्वाचाही आहे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी. आईचा जो सहवास हवा असतो तोही खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की म्हणजे आईने निगेटिव्हिटीमध्ये नाही जायला पाहिजे. ती जर पॉझिटिव्ह राहिली, आनंदी राहिली
तर त्याचा इम्पॅक्ट बाळावरती होणार आहे. Exactly. तर तिने चॉईस करायला पाहिजे की करिअर जर करतीये तर ठीक आहे, मी या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करू शकते, ते ॲक्सेप्टेबल असल्या पाहिजेत. आणि जर मी घरी आहे तर असं नाही आहे की म्हणजे मी गृहिणी आहे obviously. फक्त, मी पण एक जॉबच करते, टफ जॉब आहे तो सुद्धा. तर तिने तसं लक्षात घेऊन जर पॉझिटिव्ह राहिली तर नक्कीच तिचा तो प्रवास सोपा होऊ शकतो आणि डिप्रेशन मध्ये नाही जाणार ती, आणि हॅपीली करेल जे काही असेल त्या गोष्टी. आणि अर्थातच म्हणजे फॅमिली सपोर्ट तर हवाच. न्यूक्लिअर फॅमिलीज आजकाल आहेतच, आणि त्याच्यामुळे नॅनी हा कन्सेप्ट आहे. म्हणजे बाहेर वेगळ्या संस्कारांच्या परिचयाची व्यक्ती आपल्या बाळाला सांभाळते, तेही एक सुरक्षित आहे की नाही तो एक वेगळा स्ट्रेस. ती जरी ऑफिसमध्ये असली तरी तो एक वेगळा स्ट्रेस. आणि घरच्यांची मदत जास्तीत जास्त मिळायला हवी या म्हणजे याच्यातून हा मेसेज जातो. कारण एक बाळ सांभाळायला एक गावाची गरज असते. बरोबर. नाही, घरच्यांचा सपोर्ट तर या सगळ्यामध्ये पाहिजेच. कधी असे ना, म्हणजे आता ती जॉबला जात असेल तेव्हाही घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, जरी बाळ असेल नसेल. आणि बाळ असेल तरी त्यांना घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, कारण ते एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. मग तिथे आता सपोर्ट असेल तर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहतं, सपोर्ट नसेल तर ते इवन आई पण आतल्या आत हे म्हणजे खचत राहणार की हे नाही होत आहे, ते नाही होत आहे, मग हे गोष्ट निगेटिव्हच येते. त्यामुळे ते घरचं पण वातावरण चांगलं नाही राहणार. त्यामुळे सगळ्यांनी कोऑर्डिनेट करून, कम्युनिकेट करून किंवा काही गोष्टी एकत्र करून सपोर्ट करून केलं तर सगळ्या गोष्टी होतात. असं काही नाही. आणि ती डिप्रेशन मध्ये नाही जाणार आणि मेडिकल कंडिशनलाही नाही जाणार. जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं की ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी नाही तर आयुर्वेदिक, साईड इफेक्ट थोडेफार असतातच कुठलीही गोष्ट अति प्रमाणात झाली तर. ती ॲक्च्युली मला असं वाटतं की घरच्यांनी काळजी घेतली पाहिजे की नवीन आईची आपण इतकी तरी काळजी घेऊयात की ती मेडिकल कंडिशनला जाणार नाही, ती हा प्रवास आनंदाने पार पाडेल. बरोबर. तर खूप छान सांगितलं डॉक्टर तुम्ही वुमन हेल्थवरती, आणि स्पेशली तुम्ही एक म्हणजे छान टॉपिकवरती सांगितलं की पोस्टपार्टम डिप्रेशन, ज्याच्याबद्दल व्यक्त केलं जात नाही आणि अवेअरनेस नाही दिला जात, आणि बऱ्याचशा मॉम्स त्याच्यातून सफर करत आहेत. प्रत्येक जण जातं त्यातून पण सांगत नाहीत ते तितके मोकळेपणाने. आणि तुम्ही खरंच सांगितलं म्हणजे घरच्यांनी काय केलं पाहिजे, त्यांची कुठे इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. आणि खरंच जर असं सगळ्यांनी फॉलो केलं तर नक्कीच आपल्या इथे पोस्टपार्टम डिप्रेशन हे ऐकायला नाही मिळणार. तर थँक्यू डॉक्टर, तुम्ही इतकं छान सांगितलं. आपण अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये भेटूयात तुमच्यासोबत नवीन विषय घेऊन, आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडेल. थँक्यू.